हॅलो नमस्ते सगळे कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला अमेरिकेतले अध्यक्ष ट्रम्प साहेबांना सांगायचं आहे. आमच्याकडे एक म्हण आहे साहेब, त्याला म्हणतात गर्वाचं घर नेहमी खाली असते. तुम्ही दुसऱ्या वेळेला अध्यक्ष झालात, आम्हाला आनंद वाटला. का म्हणजे एट द एज ऑफ 78 तुम्ही एवढे ॲक्टिव्ह आहात आणि तुम्ही आमचे पंतप्रधानांचे मित्र म्हणता आणि त्यामुळे आम्हाला खरंच आनंद झाला. पण तो आनंद आम्हाला फार दिवस राहिला नाही. का म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांदा आल्यावर मला वाटते तुम्हाला वाटायला लागलं मी सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. अहो, मोठा भाऊ असला की आनंद आहे, पण मोठे भावानं वागावं कसं धाकटे भावंडांबरोबर? अहो, तुम्ही युक्रेन बरोबर काय केलात? तुमचे आधीचे अध्यक्ष युक्रेनला खूप मदत केली. तुमचे नेहमीचे धोरणांसारखं कोणाशी भांडायला? रशियाशी भांडायला. नाही ते युद्ध करणं युक्रेनला काही शक्य झालं असतं का हो? तुमची पाठिंब्याशिवाय शक्यच झालं नसतं. त्यामुळे तुम्ही युक्रेनला रशियाशी भांडायला लावलात. युक्रेनला हवं तर सगळं पुरवलात. तुमचे आधीचे बायडेन साहेबांनी सगळं फ्रीमध्ये दिलं होतं, पण तुम्ही नंतर आल्यावर काय केलात? तुम्ही त्यांच्या अध्यक्षांशी कसं वागलात? तुम्ही त्यांना म्हणालात आम्ही करतो त्याचा खर्च म्हणून तुमचे ह्यातलं सगळं निम्म खनिज संपत्ती आम्हाला द्यायला पाहिजे. आणि त्याला ते होकार दिला नाही. ते त्यांना जेवण सुद्धा न देता हकलून दिलात. ह्याला काय म्हणायचं हो? आमच्याकडे भारतात ह्याला अहंकार म्हणतात, दुसरा शब्द नाहीये. नो डाऊट जेलेन्स्की शांतपणानं गेले, ते काही बोलले नाहीत. पण पुढे काय घडलं हे तुम्हालाही माहीत आहे. सगळं जग कोणाचे पाठीशी उभं राहायला लागलेलं आहे हे तुम्ही बघितलं असाल. सगळे युरोपियन देश भारताशी वाटाघाटी करायला आले की अहो तुमचं काय झालं? तुमचे तळपायाला सुद्धा आग उठायला लागली. आणि हे सगळे आहेत ना, तुम्ही रेसिप्रोकल टॅरिफ्स म्हणून टॅक्स सगळ्यांना अनाउन्स केलात. ब्राझील, इंडिया, चायना, नंतर साऊथ कोरिया, मेक्सिको, सगळ्यांना. काही लोकांना चालू झाले, काही लोकांना 2 एप्रिलपासून चालू होणार. तरी तुम्ही 1 एप्रिलपासून करणार होता म्हणे, पण 1 एप्रिलला सगळे लोक म्हणतील हे काय एप्रिल फूल आहे, म्हणून तुम्ही 2 एप्रिल निवडलात. असो, पण तुम्हाला कोणी घाबरलं का हो? तुम्हाला वाटत होतं सगळे घाबरतील म्हणून. चायना काय म्हणतात ते म्हणतात टॅरिफ वार करा, कुठलाही वार करा, आम्ही तुमच्याशी युद्ध करायला तयार आहोत. आणि चायनाचे आणि तुमचे संबंध किती आहेत? तुमच्या वस्तू चीनमध्ये विकतात, त्याच्या तिप्पट वस्तू
चायना तुमचे देशात विकते आणि तुम्ही त्यांना टॅरिफ्स लगावलात. आधी 10% होते, ते 20 केलेत आणि वाढवलेत. मग काही चायना गप्प बसणार आहे? नाही. आणि भारत चीनासारखं बोलला नाही, पण भारताचं म्हणणं पण हेच आहे, तुमचे टॅरिफ ठेवा तुमच्याकडे, आम्ही पाहिजे ते तुमच्याकडे वस्तू विकणारच नाहीत. बाकीचं जगभरातलं मार्केट आहे. आणि इंडियाला का नाही खूप स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड पण मिळालेला आहे. त्याच्यामुळे का नाही त्यांना कुठले चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स हे सुद्धा ऑपॉर्च्युनिटीमध्ये वळवायला येते. ह्याला हिंदीत म्हणतात आपदा को अवसर बनाते हैं. हो, हे आपले इंडियन्सांना खूप पहिलेपासून माहिती आहे. आणि तुम्ही काय केलात हो? इंडिया बरोबर म्हणून काय केलात तुम्ही? पाकिस्तानला मदत देऊन इंडियाशी युद्ध करायला लावला, भांडण करायला लावला. अहो, तुमच्यावर विश्वास ठेवण्यासारखं आहे का? कुठलाही जगातला देश तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आज. मग काय उपयोग तुमचे पैसेचा आणि ऐश्वर्याचा? कोणाची विश्वास ठेवत नाही का? म्हणजे सगळ्यांना कळले तुमचं. तुम्ही काय करता? 2 देशांमध्ये भांडणं लावता आणि स्वतःचा फायदा करून घेता. युद्ध सामग्री विकता त्यांना, असं करून स्वतःचा फायदा करून घेता. हे आता जगातले सगळे देशांना कळलेलं आहे. त्यामुळे तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा हे सगळे जाणून आहात. आणि आपल्याला माहित आहे का, जगातलं मोठं मार्केट म्हणजे काय? इंडिया आणि चायना. आणि चायना आपल्या वस्तू बनवण्यात खूप हुशार आहे. स्वस्तात बनवतात, ते स्वस्तात विकतात. आता तुम्ही एवढ्याले टॅरिफ्स लावल्यावर चीनाच्या वस्तू तुमच्याकडे कोण घेणार हो? आधीपासून आपल्याला माहित आहे चायनाच्या वस्तू म्हणजे त्या स्वस्त असतात, त्या फार टिकाऊ नसतात. ओके, खराब झाला फेकून दिला, दुसरं झालं. मग एवढं महागडं कोणी घेणार नाही, हे चायनाला पण माहित आहे. ते लोक पण खूप शहाणे आहेत. तुम्ही मात्र काय केलं? तुम्हाला वाटलं हे सगळे आपले मित्र करायचं, चीन असेल, रशिया असेल, म्हणून तुम्ही तुमचे शपथविधीला सुद्धा चीनला बोलावलात. आठवते तुम्हाला? पण चीन आला का? नाही आला. रशिया तरी येणं शक्यच नाहीये. तुमचं स्वप्न होतं रशिया आणि चीनला बरोबर घेऊन जगावर आपण साम्राज्य करायचं, पण ते शक्य झालं नाही. तुमचा गर्व, तुमचा अहंकार हा तुम्हाला खाली खेचायला लागलेला आहे ऑलरेडी. नो डाऊट तुम्हाला निसर्गानं भरपूर दिला होता. नवीन देश होता, भरपूर पाणी, सूर्यप्रकाश सगळं भरपूर दिलं होतं. वर्ल्ड वॉर झाले तरी तुमचं काही नुकसान झालं नाही. तुम्ही मध्येच स्वतःची संधी शोधून घेऊन स्वतः मोठा भाऊ मी सगळ्यांचा मदत करतोय, सगळे मी सांगितल्यासारखं ऐकायला पाहिजे असं तुम्हाला वाटायला लागलं. नो डाऊट तुमचे आधीचे प्रिडिसेसर्स ते व्यवस्थित वागवलं, व्यवस्थित ठेवले संबंध.
पण तुम्हाला हे सेकंड टाइम प्रेसिडेंट म्हणून आलात आणि आम्हाला माहित आहे अमेरिकेतला प्रेसिडेंट म्हणजे इट इज द रिअल पॉवर. तुमचं प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ डेमोक्रेसी आहे, तिथे प्रेसिडेंटला खरे खरे पॉवर्स असतात. आमचं इंडियात वगैरे आमचं पार्लिमेंटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे तुम्ही तिथले प्रेसिडेंट असलात तरी तुमच्याकडे खरोखर पॉवर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, खूप पॉवर्स आहेत, हे माहीत आहे सर्वांना. पण ट्रम्प साहेब परत सांगतेय, गर्वाचं घर नेहमी खाली असते, एवढ्या लक्षात ठेवा. अच्छा, हॅव ए गुड डे.